की काय रामगडचा उत्सव आहे. हो, सर्व भाविकांनी रामगडाला किती सहकार्य करून काय उत्सव चालला. आपल्या सगळ्याला रामगडची परंपरा आशीर्वाद देत असेल. विठ्ठला आनंद होत असतो. मुलगा चांगले काम करायला लागला, मुलगा आपला नाव लौकिक करायला लागला म्हणजे बापाला आनंद होत असतो. आमचे तुकाराम महाराज सांगतात, पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय. विठ्ठला रात्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, किती सुंदर सांगितलं रात्री महाराजांनी, त्याप्रमाणे अशी अवस्था झाली बघा आपल्या सर्वांची. हो, आता थोडंसं काल्याचं कीर्तन करू. बाकीचे कार्यक्रम पुष्कळ आहेत. मधली एक चाल होणार आहे. सगळे कार्यक्रम आपण वेळेवर करू. एकदा भजन करू आणि भगवंताचंच नामस्मरण करू. विठ्ठला आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणी अवतार. परमात्मा यासाठी येत असतो बघा. मृत्यू लोकात परमात्मा धर्माच्या रक्षणा करता येत असतो आणि तो काम करण्यासाठी अधर्म झाला, खूप अधर्म झाला. अधर्म झाल्यावर भगवान परमात्मा मृत्यू लोकात आले. कुठं आले, काय आले, कसे आले, सगळं तुम्हाला माहित आहे. हर्षयोग नक्षत्र रोहिणी परमात्मा प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर कारागृहामध्ये मला मी सुरक्षित आहे, मला कुठे घेऊन रामगडचे फडावरले मंडळीत बघा. हो, ही सेवा यांच्यासाठी टाळी वाजवा. हो, खूप सुंदर सेवा. एक एका होणं बळी रे. हो, सगळ्या हारापेक्षा हे हार परवडला गड्या आपल्याला, म्हणून ठेवला जरा औषध 5 मिनिट. विठाला सेवा आहे बघा. हो, परमात्मा प्रगट झाले. मला मी सुरक्षित आहे. कुठे घेऊन चला? मला नंदाच्या घराला घेऊन चला. परमात्मा गोकुळामध्ये गेले, लहानाचे मोठे होऊ लागले. परमात्मा रांगू लागले. परमात्मा महाराज रांगू लागले. रांगताना सुद्धा लीला करू लागले. हो, रांगताना भगवान परमात्मा खूप गोड दिसत. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगणात तोम्या देखील असे रांगताना सुद्धा लीला. एक दिवशी मैयानं सकाळी सकाळी, हो, यशोदामाईनं, हो, एवढा मोठा डेरा 6 फुटाची रवी होती, मंथन करत होती. हो, मंथन करता करता डेऱ्यातून आवाज यावा. घुम घुम करती डेरे घुमती, आनंदल्या गौरणी गौरणी छंद छंद डोलते, आनंदल्या गौरणी गौरणी छंद छंद डोलते. काय आनंद आहे बाग. 6 फुटाची नवी डेरा, एक पाय समोर आणि असं मंथन करावं. गर 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 रवी महाराज त्या डेरामध्ये फिरावा. हो, हाताच्या महिलाला करता येईल का असं मंथन? आता मिक्सर आहे बघा, हे की नाही. हो, थोड्या वेळात लगेच लोणी तयार होतं. हाताच्या महिला जर डेऱ्यात जर रवीनं घुसळून जर लोणी काढायचं म्हटलं तर त्या दणक्यात डेरा फोडल्या. हा,
ती कला होतीये. हो, व्यायाम पण होता. आता व्यायाम नाही, घरातली कामं राहिली नाही बघा, आता खूप अवघड निघालं. हो, ज्यांच्या घरातली मंडळी खूप उशिरा उठतात तितके ते श्रेष्ठ समजले जातात. हो, सडाचा, गाईच्या शेणाचा सडा, नदीचं पाणी आणि सर्व हाताने कान. रोग नव्हते बघा. हो, आता खूप अवघड परिस्थिती. हा, गाईचा शेणाचा सडा म्हटलं की आताच्या महिला नको वाटतं. शेणाला स्पर्श करायला म्हणजे त्यांना ती कशी वाटतं, अपवित्र वाटतं. शेण म्हणजे विष्ठा वाटती गाईची. हो, गाईची शेण म्हणजे विष्ठा नाही, पंचगव्य आहे. लक्षात ठेवा, गाईचं शेण म्हणजे पंचगव्य आहे. लक्ष्मी एकदा गाईला शरण गेली, सुरभी मातेला. सुरभ गाईला शरण गेली, गाईला विनंती केली, मला तुझ्या पोटामध्ये जागा दे. गाईने सांगितलं, आता माझ्याकडे जागा नाहीये. लक्ष्मीने सांगितलं, कुठेतरी मला जागा दे. त्यावेळेस सुरभी गाईने सांगितलं, तुला जर पटत असेल तर तुला सांगते, माझ्या फक्त शेणामध्ये शिल्लक जागा आहे, जागा शिल्लक आहे, तुला पटेल? महाराज लक्ष्मीनं गाईच्या शेणात राहायचं कबूल केलं. मग गाईचा शेणाचा सडा आपल्या दारात टाकला तर शेणाच्या रूपानं आपल्या दारात लक्ष्मीचा वास असतो. विठ्ठला आता महाराज शेणाचा सडा नाही. आम्ही काही ठिकाणी जातो, घरी महाराज ते काहीतरी दिसतो बघा, सडा टाकल्यासारखं. आम्ही म्हणू, हे काय म्हणतात? सड्याच्या पुड्या निघाल्यात बघा. हे काय? हो, सड्याच्या पुडी, दुसरी एक पुडी निघाली, ती माहिती आहे का तुम्हाला? सड्याच्या पुडीसोबत भेटते बघा. सड्याची पुडी केवढ्याला आहे? हां, 5 रुपयाला. 25 रुपये बघा त्या पुडीची किंमत. त्याच कंपनीचा प्रचार करायला आलो मी आता. हो, 25 रुपये किंमत आहे तिची. हो, सड्याच्या पुडीसोबत भेटते. सड्याची पुडी आणल्यावर का फोडल्यावर, कालिल्यावर ही 25 रुपयाची पुडी फोडायची. त्याच्यातून एक बाई निघते, सडा टाकून निघून जाते. असू शकतं. विठाला अनेक प्रकारच्या लीला आहे बघा. हो, भगवान परमात्मा हळूहळू मोठे गावात रंगणात आपापल्या वयाचे पोरं झाले. काय तुझं नाव? पेंद्या, बोगड्या, वापड्या, श्रीदामा, मधुमंगल. पोरांनो, असे दुबले पतले का दिसता? काय खाता असता? पोरं म्हणले, ताक. ताकाशिवाय आमची आई आम्हाला काही देत नाही. भगवान म्हणले, काळजी करू नका, आई देत नाही म्हणून काय झालं, आपण चोरी करून खाऊ. रोज चोऱ्या व्हायला लागल्या. सगळे गोपाळ एकत्रित केले. सगळे गोपाळ एकत्रित केल्याच्या नंतर महाराज चोरी करून लोणीत खायचं. याच्या घरी चोरी, त्याच्या घरी चोरी, त्याच्या घरी चोरी. खूप गवळण त्रस्त झाल्या. कुठपर्यंत हे सहन करायचं? सगळ्या गवळणी महाराज एकरूप झाल्या. सगळ्या तयार झाल्या, मिटिंग लावली, सगळ्या एकत्रित झाल्या. म्हणल्या, आता ह्या गोकुळामध्ये चालणार किती दिवस? रोज चोऱ्या होतात, आपलं दही दूध गायब होत आहे, आता आपण सहन करणार नाही. सगळ्याच जमा झाल्या बघा. हो, हरिपाठावाल्या, तुळशीवाल्या, बचत गटावाल्या सगळ्या जमा झाल्या. निर्णय पास केला, चला यशोदेकडे जाऊ. ऐकलं तर ठीक, नाही तर आपण गोकुळ सोडून निघून जाऊ. सगळ्या गोळून जमा झाल्या. यशोदेच्या अंगणात गेल्या, आवाज दिला, ए यशोदे, कृष्ण यांचा आज आवाज काही वेगळाच आहे, भांडायचा आहे. काय झालं गो, काय झालं गो? बघ, यशोदा बाहेर आली, पहा तिथं सगळ्या गावातल्या गवळणी. काय झालं, काय झालं, काय काय झालं? तुझ्या कृष्णाला आवाज दे. पहिला आवाज त्याला बाहेर बोलो. काय केलं त्याच्या तोंडावर सांगते. यशोदा म्हणजे, काय करतं ग माझा कृष्णा? येऊन जाऊन हमेशा माझ्या कृष्णाच्या खोड्या करता. काय नेमकं झालं काय? बोलो. यशोदा मैयाने आवाज दिला, कृष्णा, ए कनवा, ए लाला. छुमुक छुमुक करून आतून कृष्ण पळत आला, कडेवर घेतला.
सांग बरं आता काय करतो माझा कृष्ण. एक एक गवळण पुढं येऊ लागली आणि सांगू लागली. सगळ्या जण बोलू नका, एक एक सांगा काय करतो. येणे माझे कवाड उघडले, येणे माझे कवाड उघडले, येणे उघडिले. ह काय केलं बाई तुझं. एक एक गवळण घरात जाय होय पुढं, एक एक गवळण पुढं. बाई तुझं काय केलं. हो एक गवळण पुढं आली म्हणली यशोदे आता तुला काय सांगू म्हणली. हो आपला पदर काढला आणि आता यशोदे पुढं असं डोकं दाखवलं. काय यशोदा म्हणजे चांगलं झालं बाई. इचरून आली, तेल लावून आली, भांग पाडून आली, त्याची काय अडचण नाही. पांढरे झालते तर काळे करून आली. अगं म्हणली यशोदे ते माझे काळ्याचे पांढरे झाले, मी खोटं बोलन का सांग. अगं म्हणली नाही तू माझ्या आईसारखीच ग, तू कशी खोटं बोलशील सांग बरं काय झालं. अगं म्हणली परवा दिवशी तुझा कृष्ण आमच्या गल्लीतून चालला. इतका सुंदर तुझा कृष्ण दिसायला, कुणाला वाटतं उचलून घ्यावं तर अशी गोड गोड बोलावं. काय करावं. गल्लीतून चाललेला कृष्ण, मी दारात बसले होते. माझ्या दारात बसले, आवाज दिला मी कृष्णा, ए कृष्णा, ए कन्हैया. मला मोठे म्हणला ए थेरडे कमून बोंबलती बघा असा म्हणला. बरं त्याच्यावर नाही राहिला, माझ्या जवळ आला. माझ्या जवळ आला, माझ्या घराच्या दारात बसले होते मी. हो दारात बसले होते. दारात बसले तर मला म्हणला ए म्हातारे हे घर कोणाचं आहे. आता माझ्याच घराच्या अंगणात बसले होते मी. हो म्हणलं माझंच घर आहे. ए म्हातारे अजून एकदा विचारतो सांग कोणाचं घर आहे. म्हातारी माझं म्हणणं म्हातारीच्या तोंडात मारलं, वाकडच झालं तोंड म्हातारीचं. हो का बसली तोंडात म्हातारीच्या माहिती. माझं घर म्हणून मुस्कळात मार. म्हणून आपल्याला बी लय सवय बघा, हे सगळं माझं. हो काही बी आपल्या सवय माझ्यामुळं झालं, मी केलं म्हणून झालं, हे माझं ते माझं, अमुक माझं तमुक माझं. आजपासून कुणीच कशाला माझं म्हणायचं नाही. जे आपल्याकडं आहे ते सगळं रामगडच्या बाबाचं आहे असं म्हणायचं. असं म्हणायला तो जीवा येतो तुमच्या. विठाला विठाला महाराज खूप आनंद. हो एक एक बाई तुझं काय केलं सांग. एक त्याच्यामध्ये बोबडी होती. बोबडी, हे बोबडे तू कशाला आली. ती म्हणली मी पलंगाला थांगायला आले. बाई सांग बरं बाई बोबडे तुझं काय केलं. मग ती बोबडी तिच्या आवाजात सांगू लागली. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते टोपी मैल पुच्छाची खांद्यावली कांबला. तेने माझी केली तवाली, मग मी तिथून पलाली. पलता पलता घसतून पल्ली, माझी दुईची घागल फुतली. माझी घागल फुतली, माझे गुलगे फुतले, मग मी ललत बतले. तिकलून आले शालंग पाणी, मला पोताशी धरले. निवृत्तीचे कृपे सुख हे ज्ञानदेवा लादले. विठ्ठला खूप घराने. एक बाई पुढेची बाई तुझं काय केलं सांग, तुझं काय केलं सांग. अनेक घराने. आता घराने सगळे सांगत बसायला वेळ नाही. आयशे ऐकता घराने, यशोदेच्या नैनी आले पाणी. कृष्णा खोडी दे टाकोनी, एका जनार्दनी चरणी. ज्या ज्या गवळणीला कृष्णाला बघितलं बास, ती संसाराच्या कामाची राहत नव्हती. संसारात हो पण जी लेकरवाळी आहे, हो लेकराला स्तन द्यायचं विसरून जायचं, घरातले काम विसरून जायचं. का फक्त मनात ध्यानात फक्त कृष्णाच आहे. काम मन नाही.
ती जर गवळण मेकअप करायला लागली तर डोळ्यातलं काजळ ओठाला लावावं, ओठाची लाली डोळ्यात भरावं, कानातलं झुंबर नाकात घालावं आणि नाकातली नथनी कानात घालावी. शालू जर नेसायला घेतला तर उलटा सुलटा व्हायचा. एकीचं नाव होतं मालू, नेसायला घेतला शालू. गल्लीतून निघाली, सगळ्या गवळणी हसू लागल्या, अगं मालू उलटा झाला की शालू. त्यावेळेस मालू म्हणते, आता उलटा शालू सुईचा करीत बसले तर भगवान परमात्मा हातचा निघून जाईल. विठ्ठला काय आनंद आहे. हा गवळण तन मन धनाने समर्पित आहे, मुखाने भगवंताचं नाम घेतात. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. वा 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 वा. हरे हरे, हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. जो नाम असेल, मंत्र असेल, त्या मंत्राच्या घोषान कंठी धरिला कृष्ण मनी, अवघा जनी प्रकाश. विठ्ठला एकदम कृष्ण सुंदर दिसायचा, कुणाला वाटायचा वा तो मज व्हावा. काय गोड रूप आहे महाराज. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, राजस सुकुमार, मदना पुतळा, रवी शशिकळा लोपली, कस्तुरी मळवट, चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट. हा 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 वा. आमचं शिदोड नाही राहिलं, आमचं राम, आमचं शिदोड अयोध्या झालेलं आहे, अयोध्या झालेलं आहे. राम हो. ही माती नाही राहिली महाराज, ही माती चंदनासारखी आहे. कोण भाविक भक्त 8 दिवस आला, कोण कुणाच्या रूपात आला, ना बेदने असेल, अन्नदान असेल, कथाश्रवण असेल, ही भूमी पवित्र आहे. हो. आणि ज्या ठिकाणी हे सगळं चालू आहे, या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. विठ्ठला परमात्मा सगळ्या गोपिका नामचिंतनात तल्लीन आहे. कमीने आपल्याला आनंद स्वीकारायचाच आहे. हो खूप महाराज. यशोदा माईने सांगितलं, कृष्णा तू आता गावात राहू नको. धावतं चरित्र बरं हे. हो हे गावात राहू नको, गवळणीला खूप तंग करतो ना तो. हो खूप. यशोदा माईच्या डोळ्यात पाणी आलं आणि यशोदा माई सांगते एकांतात कृष्णाला, कृष्णा का बरं तू या गवळीला तंग करतो, का बरं यांच्या घरी जातो. असा कान धरला आणि यशोदा माई सांगते, का बरं तू कुणाच्या पिता नंदला मारतयाचा खाऊ नको रे. हा का बरं तंग करतो गोळीला. अनेक प्रकारच्या खोडे. यशोदा म्हणून आता तू गावात राहू नको,
तुला आता रानात पाठवते, गाई चारायला पाठवते. एकदा भजन करा, मध्ये चाल होईल, परत पुढच्या चरित्र सांगण्यात येईल. विठोबा येडे महाराज, किशोर महाराज, कृष्णा महाराज. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले
बाबांचाच आशीर्वाद आहे. काय आपलं खरं सांगा बरं तुम्ही. हे सगळं आज पुण्याई, आज हा सगळा उत्सव असेल आशीर्वादाशिवाय नाही बघा. हो, सिद्धवडातले हनुमानजी रोज 12 मारुतीला पाणी घालायला बाबांनी जावं. राम बाबांना. हो, या बिंदुसरीला पूर आला. बिंदुसरीला पूर आला. लोकांनी सांगितलं, अरे एवढ्या मोठ्या पुरात रामबाबा तुम्ही 12 मारुतीचा नियम आहे, कसं जाणार आता पाणी घालायला. हो, एवढ्या या बिंदुसरी त्या पुरामध्ये उडी घातली आणि वेडा वेडा हा रामा वेडा, रामा वेडा म्हणून बाबांनी बिंदुसरा पार करून 12 मारुतीचा पाणी घालण्याचा नियम कधी चुकू दिला नाही. हो, आरतीमध्ये सुद्धा आहे ना. चालोने पाण्यावर बिंदुसरा पैल पारी. हे बाबांचं कौतुक आहे. हा, 12 मारुती. हो, काळजी करायचं काम नाही, चालूच आहे बघा. 12 मारुती आलेलेच आहेत आता गडाव. होईल हळूहळू सगळं. अधिक मास आलाय. अधिक मासामध्ये सुद्धा आमच्या भगत भक्ताला काही साधना करावी म्हणून तिथं काय उत्सव म्हणजे असा उत्सवासाठी नाही, मोठा उत्सव, पंक्ती मोठाल्या आणि खूप गर्दी असा नाही. अधिक महिन्यामध्ये आपल्याला काहीतरी साधना घडावी. अधिकस्य अधिकम फलम या हेतून गडावर गाथा पारायण करणार आहे आपण. हो, 21 तारखेला गाथा पारायण सुरू होणार. डबल सत्रात सकाळून दुपारून संध्याकाळी कीर्तन हरिपाठ होईल. हो, आणि कुठल्याच गावाला आम्ही बुक नाही, अजून पंगत सांगणार नाही कोण्या गावाला. जो कोणी आपला भक्त येईल तिथं काय दान पुण्य करीन त्याच्यात करा अथवा न करा, पण सप्ताह करायचा ठरवलंय. आम्ही कोणत्या गावाला बुक वगैरे पावती काही साथ देणार नाही, कोणत्याच गावाला नाही. हो, आणि अधिक महिन्यात सप्ताह करायला आहे. हो, सुंदर संगीत गाथा पारायण आहे. ज्या इच्छुकाला गाथ्याचं पारायण करायचं आहे, पंचम वेद तुकोवरायचा, आपल्याला अधिकस्य अधिकम फलम या उक्तीनं स्वच्छ अंतःकरणातून आपल्याला परमार्थ घडावा ह्या हेतून आपण गडावर सप्ताह करायला लागलो. विठ्ठला विठ्ठला हो, सेवा भाव करण्यासाठी. हो, पुढे महादेवाची मूर्ती बसणार आहे, मंदिर तयार आहे. त्याची तारीख आम्ही तुम्हाला सांगू. श्रावण महिन्याच्या अगोदर तोही कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची कमी नाही, कारण का गडाचा विकास आहे, हाच आमचा ध्यास आहे. यासाठीच आहे महाराज. संपूर्ण काळ संपूर्ण वेळ फक्त आमच्या मनामध्ये फक्त गडाविषयीच प्रयत्न आहे. पूर्ण वेळ गडाविषय, गडाचा कशा पद्धतीने विकास करता येईल आपल्या आणि एवढा बीड शहराच्या जवळ MIDC मध्ये आहे आपला रामगड. हो, प्रत्येक भाविक भक्ताला वाटावं दिवसातून एक तरी फेर फक्त आपण रामगडावर मारावा. असा रामगड करायची आमची संकल्पना आहे. हो, असा रामगड व्हावा. थोरला गड थोरल्या गडासारखा दिसावा आणि थोरल्या गडाचे भक्त सुद्धा काही कमी नाही. रात्री संजय महाराज पाचपुरांनी किती सुंदर सांगितलं. गरज आहे, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजे. आणि सर्वात जास्त आवश्यकता असेल संस्थानाला तर ती रामगड संस्थानाला आपल्या योगदानाची आवश्यकता आहे. विठ्ठला संस्थान आहे मायबाप. हो, सगळ्याच्या एवढं पंढरपूरचं बांधकाम किती सुंदर महाराज. हो, पंढरपूरचं बांधकाम आपल्या भाविक भक्तासाठी चालू आहे, खूप प्रगतीपथावर आहे. यंदा दिंडी गेली तर स्लॅबमध्येच थांबणार आहे असा आमचा प्रयत्न खूप झालेला आहे. तसं चालू आहे बघा बांधकाम. पंढरपूरला गेले तर तिकडून फेरफटका मारला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला यशोदा माईने सांगितलं परमात्मा हा गोकुळ आता तू नाही गावात राहू नको. हो, आता तू शेतामध्ये जा. हो,
किती नियोजन करा. विठाला विठाला पद्धतीचं आहे. हो महाराज यशोदा माहिती कृष्णा आता तू गावात राहू नको. हो तू आता रानात जा. हो मग सगळ्या मुलांनी ठरवलं, सगळ्यांनी हो एकत्रित होऊन चालले. हो सगळे चलाले. हो मग सगळ्या मुलाला एकत्रित भगवान परमात्मा गायी चारायला जायचे. हो गायी चारायला गेले तर महाराज सुंदर अशा प्रकारचा गोवर्धन पर्वत, यमुना माय धोदा वाते. हो गायी चऱ्यांच्या आणि कळंबाच्या झाडाखाली बसायच्या. खूप खेळ खेळायचे परमात्मा, खूप खेळ खेळायचे. एक लीला केली भगवंतानं मुद्दाम एका गोपिकाला दर्शन द्यायचं होतं. हो सगळ्या गोपिका सगळ्या गायी घेऊन परमात्मा जायचे, सगळे गोपाळ घेऊन सोबत जायचे. एक दिवशी एक लीला करायची होती, काही गोपिकांना दर्शन द्यायचं होतं देवाला. मग एक दिवशी मुद्दाम काय केलं भगवंतानं, सकाळी सगळे गोपाळ सगळ्याच गायी घेतल्या आणि एक गोपाळ मागे ठेवला. गोपाळ तू आमच्या सगळ्याचे शुधोरी घेऊन अमुक अमुक वनात ये. बरेच वन आहेत, तालवन, निधीवन, वृंदावन, अंबिकावन असे वन आहेत बघा. आता गावाच्या प्रकारे बरेच शेतं असतात, हे का ना, इकडे एक शेत तिकडे एक शेताला नावं असतात. शेरी असतं, नेहरी असतं, कुठं मळ्यात असतं, तळ्यात असतं, खाल्ल्या खोड्यात असतं, वरल्या खोड्यात असतं, असं काहीतरी नावं असतात शेताला, हे का नाही. ह्या वावराला काय म्हणतात इकडं शिदोडमध्ये? हां हां मोरोंडी. हो मोरुंडी. बघा मोरंडी, हे की नाही. हो खालून तिकडे पलीकडून टेंबी, खालून नदीकडं. हो अशी वावराला नावं असतात बघा. कुंकड काय पांढरी, निरी, खोरी. हो तसं भगवान परमात्मा अनेक वनात, तालवन, निधीवन, वृंदावन, अंबिकावन अशी जायचे. सगळ्याच्या गायी घेतल्या. मागे जो गोपाळ होता त्याला सांगितलं, तू सगळ्याच्या आमच्या शुधोऱ्या घेऊन अंबिका वनात यायचं. मुद्दाम भगवंताने दुसऱ्याच वनात गेले. भाकरी ज्या मागून येणारे त्याला एक सांगितलं, दुसऱ्या वनात गेले. इकडे जो गोपाळ भाकरी घेऊन त्या वनात दिवसभर फिरला, त्याला काही पोरं सापडले, गायी सापडल्या. मुद्दाम भगवान दुसऱ्या वनात गेले. गेल्याच्या नंतर महाराज खेळ झाला, दुपारी 12 वाजले, भूक लागली, आता काय करावं. गोपाळ म्हणले, कृष्णा शुधोरी का नाही आली? भगवान म्हणले, ते काय माहिती नाही काय झालं नियोजन. तर हो अरे आपण तर सांगितलंय भाकरी येणार आहेत म्हणून, का नाही आल्या? बरं जाऊ द्या, नाही आल्या, भूक तर खूप लागली, एक महत्वाचं काम करा, इथंच काही आता खायला कुठं काही भेटतं का पहा. भगवान म्हणजे ठीक आहे. सगळे गोपाळ जवळ होते. यमुनेच्या तीरावर बारीक कान दिला, थोडासा धूर निघत होता, आवाज दिला तर काहीतरी मंत्राचा आवाज आला. हो मंत्राचा आवाज आला. पेंद्याला झाडावर येऊन धूर बी निघत होता. भगवान म्हणले, इथं नक्की काहीतरी भंडारा असला पाहिजे, आपल्याला काहीतरी खायला भेटेल. हो मग 2-4 पोरं पाठवून जा म्हणजे, पोरांना तुम्ही काहीतरी आपल्याला खायला घेऊन या. 2-4 गोपाळ गेले. असा मोठा मंडप होता, हवनकुंड होतं, सगळे ब्राह्मणाचा यज्ञ चालू होता, सुंदर प्रकारचा यज्ञ चालू. खायलाही काही काही तुपातले पदार्थ होते वगैरे वगैरे. गोपाळ पुढे गेले. गोपाळ पुढे गेल्याबरोबर तर महाराज ब्राह्मणाने शिडकावले, हे पोरांनो मागे सारखा, इथं पवित्र जागा केलेली आहे, गुराख्याचे लेकरे तर वरतोंड करून कुठं निघाले आश्रमात. म्हणलं मागे सरका, मागे सरका, मागे सरका. अहो भूक लागली आम्हाला, भगवान आलेत आमची, तर आम्हाला काहीतरी द्या. यज्ञाची पूर्णाहुती झाली नाही, तुम्हाला काही भेटणार नाही, झाला निघा. मंडपाच्या जर बाजूला दिसले तर तंगडा तोडून हातात देईन. असे पोरं घाबरले महाराज. हो सगळे पोरं निघून गेले. हो भगवंता कृष्णा यज्ञ खूप आहे, हो भंडारा पण आहे, पण दिलं काहीच नाही. का नाही दिलं? म्हणजे ब्राह्मणाने काही दिलं नाही. हो म्हणजे एक काम करा, तुम्ही कुठून? म्हणजे सरळ आत गेलो. तसं जाऊ नका, मागच्या बाजूने जा, त्यांच्या ब्राह्मणी भोजन करतात, हो स्वयंपाक तयार करतात. गोपाळ म्हणले, आता जगून वाचून आलोत कृष्णा, आता परत तुला सांगायला सुद्धा वापस येणार नाही आम्ही. हो नाही म्हणले, एकदाच आम्ही सांगतो म्हणून. परत गोपाळ गेले, मागच्या बाजूने गेले तर सगळ्या ब्राह्मणी स्वयंपाक करत होत्या. आणि महाराज त्या खिडकीतून पोराने डोकावलं, ओ माई, ओ ओ ओ काकू, ओ मैया, ओ माता. त्या असं ब्राह्मणीनं पाहितलं तर खिडकीत पोरं दिसले. पोरांनो का बरं मागून आलात? समोरून यायचं ना. म्हणजे समोरून आलो होतो, काय स्वागत झालं कळालं आम्हाला, म्हणून मागून आलो. बरोबर काय हवंय तुम्हाला? आम्हाला भूक लागली माई, काहीतरी खायला द्या, काहीतरी द्या. आमचा भगवान श्रीकृष्ण इथं आला, आम्ही सर्व उपाशी आहे, काहीतरी खायला द्या. त्या ब्राह्मणी म्हणल्या, तुमचा भगवान कोण आहे रे? कुणाला भगवान म्हणता? अहो आमचा भगवान साक्षात भगवान आहे, उपाशी आहे तो. गवळणी म्हणल्या, काय त्याचं नाव? म्हणल्या कृष्ण. भगवान सच्चित आनंद स्वरूप साक्षात भगवान इथं आले. त्यावेळेस त्या ब्राह्मणी म्हणल्या, तोच कृष्ण आहे का रे? ज्यानं गोवर्धन उचलला तोच कृष्ण आहे. ज्यानं गोवर्धन उचलला, ज्यानं पुतना मारली, तोच कृष्ण इथं आलाय. असं मग त्या ब्राह्मणीला वाटलं तो साक्षात भगवान आहे. आम्हीचे ब्राह्मण या यज्ञात आहुती देऊन देवाला दिलं म्हणतात. साक्षात देवालाच आम्हाला जीव घालायचं जर भाग्य मिळालं तर आमच्यासारख्या भाग्यवान आम्हीच आहे. गवळणी त्या ब्राह्मणी म्हणतात, पोरांनो तुम्ही जा मग, आता सगळा स्वयंपाक घेऊन आम्हीच येतो आणि आम्हीच देवाला जीव घालतो. पोरांना काही विश्वास बसेना.
जा पोरांनो, काळजी करू नका, जे आहे नाही ते सगळा स्वयंपाक तयार केला, सगळा डोक्यावर घेतला, काही शिल्लक नाही ठेवलं मागे. आणि यज्ञ मंडपातून अशा सगळ्या ब्राह्मणी निघाल्या. ब्राह्मण देवाचं चाललं होतं भगवंतापर्यंत घ्या. ब्राह्मण म्हणले, आमची आज्ञा जर उल्लंघन गेल्या तर आम्ही तुम्हाला परत आमच्या घरात घेणार. ब्राह्मणने म्हणल्या, हो हो बस झाला, आता आम्ही सुद्धा तुमच्या घरात राहणार. बास झालं म्हणले, आता बास, खूप कष्ट केलं, खूप संसार केला, आता रामगडची वारी, रामगडची दिंडी, रामगडचा सप्ताह आता आम्ही सोडणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. सेवाभाव जीवनात आहे. हा, सेवाभाव खूप महत्वाचा. सगळ्या गवळणी महाराज, सगळ्या ब्राह्मणी गेल्या, देवाला डोळे भरून बघितलं, खूप देवाला जीव घातलं. भगवान म्हणले, मग आता तुम्ही घरी जाणार. त्यावेळेस त्या ब्राह्मणी सांगतात, आता आमच्यासाठी आमच्या दाराचे दरवाजे बंद आहेत. अभंगाचं दुसरं चरण. आता कैसी जाऊ घराचे दरवाजे बंद आहेत. सगळ्या गोळीला आपलं स्वरूप दिलं भगवंतानं, सगळ्याला दर्शन दिलं. झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या, सूर्य माथ्यावर आला, खेळ करून भूक लागली, चला चला चला, सगळ्याच्या शिदोरी एकच केला, त्याला म्हणतात काला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, हा 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 हा, ज्ञानेश्वर माऊली, हा हा, ज्ञानेश्वर माऊली. एकदा भजन करायचंय, असं ज्ञानेश्वर माऊलीचं भजन करून कसं जमन. सगळ्यांनी वर हात करा, सर्वांनी वर हात करा, दिसू द्या जरा महाराष्ट्राला. हो, रामगडच्या नारळी सप्त्यात 47 सप्त्यात आम्ही उपस्थित आहेत बघा. हे करू द्या, सुंदर भजन. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. सगळ्यांनी वर हात करा. सेवा आहे. या ठिकाणी वाकनाथपूर ग्रामस्थांना विनंती आहे, आपण समोर यायचं. इकडे महिला बाजूला बसतील, काही पुरुष मंडळी समोर यायचं. तोपर्यंत शिदोड ग्रामस्थांना विनंती, त्यांना इथं समोर घेऊन या. काही स्वयंसेवकांनी इथं या. त्या गावातील तरुण मंडळी समोर यायचं आहे. महिलासुद्धा एक कलर साड्या, एक डोक्यावर प्रत्येकीच्या कलश आहे. असं सुंदर
त्यांना म्हणजे दिंडीच घेऊन इथं आलेत बघा. हो, छोटंसं गाव आहे, खूप छोटं गाव आहे वाकनाथपूर. हो, आपण कधी बघितलं असेल नसेल, पण खूप हिंमत आली त्यांना. आपल्या शिदोड ग्रामस्थांचा सप्ताह पाहून त्यांच्या अंगात जी उमेद आहे ना, ती खूप महत्त्वाची आलेली आहे. इकडे समोर या, सर्वांच्या अशा प्रकारचे काल्याचं कीर्तन आहे. काला झाला, कसा झाला तो काला? श्रीमद भागवतामध्ये सांगतात, बिभ्रद्वीनुम जठरपटये शृंगवेत्रेच कक्षी वामे पाणो मसल कौलम तत्फलाम नेंगुलिषु तिष्ठनमध्ये स्वपरी सुरदो हासयन नर्मविश्वय स्वर्गे लोके मे विभोज यज्ञ भुगबाल केली. अशा प्रकारचा तो काला झाला. हो, काला खूप महत्त्वाचा आहे. काल्याचा प्रसंग खूप महत्त्वाचा आहे. काला म्हणजे काय? जीव शिवाचा ऐक्य नाम काला. जीव हा शिवापासून भिन्न राहत नाही. नाम काला, वस्तू स्वरूपाचा काला नाही, तर आपल्याला ज्यावेळेस त्याचं स्वस्वरूप आपल्याला मिळतं तो काला आहे बघा. है का नाही? एकची घोंगडी मी तुपना जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांगोर हरी. हा, मग अशा प्रकारचा काला ज्यावेळेस मिळेल तो आपल्याला प्रसाद आहे. आणि तोच प्रसाद आपल्याला इथे मिळणार आहे. आज सद्गुरू रामबाबांच्या आशीर्वादानं, सद्गुरू गोपाळ बाबा, येसू बाबा, किसन बाबा, सद्गुरू लक्ष्मण बाबा या सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं जो यमुनेच्या तीरावर काला केला, तोच काल्याचा प्रसाद आज आपल्याला शिदोड नगरीत मिळणार आहे. काल्याचा प्रसाद खूप दुर्मिळ आहे. वैकुंठात सुद्धा देवाला काल्याचा प्रसाद नाही आहे, तो आज इथं मिळणार आहे. वैकुंठात तर बरंच काही नाही बघा. वैकुंठात तर प्रसाद नाही, कथा नाही, कीर्तन नाही. वैकुंठात काही नाही. वैकुंठात कोणी कुणाला राम राम सुद्धा घालीत नाही. असला वैकुंठ काही कामाचा नाही. हो, वैकुंठवाशी म्हणजे वैकुंठ लय महत्त्वाचं नाही आहे. हो, वैकुंठात काहीच नाही. अजून काय काय नाही सांगू तुम्हाला वैकुंठात. तुम्हाला कसं माहिती आहे? आम्ही 2दा-3दा जाऊन आलो बघा वैकुंठात. अजून एकदा जायचंय. हा, वैकुंठात काही नाही. जे इथं आहे म्हणून याच भूमीला भूवैकुंठ म्हणतात. जे इथं आहे ते तिथं नाही. वैकुंठीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. येऊ द्या, जागा भरपूर आहे. सर्व महिला, सर्व पुरुष, तरुण मंडळी वाजित येऊ द्या, त्यांना निवांत येऊ द्या. त्यांनी सगळं बँड सगळं त्यांचं घेऊन आलेत. दिंडी घेऊन समोर या म्हणावा, तोपर्यंत आरती वगैरे होईल. आणि शिदोड ग्रामस्थांनी जो आपला नाम सप्ताह आणि आमचे तरुण मंडळी जो या ठिकाणी महाराज सुंदर अशा प्रकारचा हा सगळा नामसप्ताह 1 वर्षात तयारी केली बघा. ऐका, दुसरी गोष्ट ऐका, असं नाही की आम्ही नारळ दिलेलं 10 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, असं नाही आहे. शिदोड गावाला फक्त 1 वर्ष अगोदर नारळ घेतलं त्याने, 1 वर्ष. आणि एका वर्षात हा नामसप्ताह या ठिकाणी करून दाखवला. म्हणून शिदोड ग्रामस्थांचे संस्थांच्या वतीनं, बाबांच्या वतीनं खूप स्वागत आणि हार्दिक अभिनंदन आहे. जो आपण सेवा केलीत, ही सेवा नाही आहे, हा संसार नाही आहे. हीच राम दरबारामध्ये आपली सेवा रुजू होणार आहे. ह्या सेवेचं फळ आपल्याला मिळणार आहे प्रत्येकाला. इथून पुढे आपण सेवेचा अनुभव घेत चला. राम प्रभूची सेवा केली, रामगड संस्थांची सेवा केली, राम बाबाची सेवा केली, या सेवेचा अनुभव तुम्हाला येणार आहे बघा. काही काळात तुम्ही म्हणता हे सगळा रामगडाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि रामगडाच्या आशीर्वादामुळे आमच्या जीवनाचं सोनं झालं, असं प्रत्येक जण म्हणणार आहे. लक्षात ठेवा, आज नाही आहे. राम बाबांना सुद्धा महाराज या गावात येऊन मारुतीची सेवा केलेली आहे. या धरतीला बाबांचे चरण स्पर्श झालेले आहेत. म्हणून अशा साधूच्या वास्तव्यानं पवित्र झालेली ही भूमी, सिद्धवड भूमी, सिद्धोड भूमी, महाराज या भूमीचं खूप भाग्य आहे. शिदोड ग्रामस्थांचं खूप भाग्य आहे. खूप सुंदर सेवा केलीत. हो, असं डोळ्यात पाणी येणारा उत्सव आपण केला आणि खूप सुंदर सेवा. हे आमच्या तरुण मंडळी हे सर्व 8 दिवस बघा असे मावळ्यासारखे सेवेला उपस्थित आहेत. खूप सेवा केलीत सर्वांनी. माता मावल्याची सेवा तर विचारूच नका. हो, सर्व कीर्तन झालं तरी काय आम्ही झोपत होतो काय? हो, तिकडं चहा पाणी सगळे तरुण मंडळी बसून 2 वाजायच्या. हो, 9 दिवस पर्यंत आमच्या बाबांचं वास्तव्य इथं आहे. पादुका आहे, सर्व देवघर इथं आहे, सर्व आहे. हो, अधिष्ठानच आहे. आम्ही या मंडपाच्या पलीकडे सुद्धा नाही गेलो 9 दिवसापर्यंत. हो, याच भूमीत वास्तव्य केलं. हाच कार्यक्रम इथं राहून केला, सर्वांना सोबत घेऊन केला आणि सर्वांना सोबत घेऊन करणारा कार्यक्रम सर्व एकत्रित. हो, सर्व एका माईच्या लेकराप्रमाणे हे लेकरं वागले आणि सर्व कार्यक्रमाचा उत्सव या ठिकाणी संपूर्ण खूप आनंदानं पार पाडला. म्हणून आमच्या तरुण मंडळीचे खूप हार्दिक स्वागत. आणि माय मावल्याचं तर विचारूच नका. हो, झोपूच नाही द्यायचं. हो, पहाटे 5 वाजल्यापासून डोक्यावर गरम पाण्याचे हांडे पाण्याला. हो,
रावटीच्या भोवताली गिरक्या मारायच्या. आम्ही कधी उठायचं उशिरा. आंघोळ घालण्यासाठी गर्दी, भोजनासाठी गर्दी. रोज आमच्या या टाळकऱ्याला नाना प्रकारचे पक्वान्न करून मारा. 56 प्रकारचे भोग वृंदावनातल्या बिहारीला. पण या शिदोड गावातल्या महिलांनी, रामगड संस्थानचे वारकरी महाराज मंडळी रोज नाना प्रकारचे भोजन या ठिकाणी घेऊन या ठिकाणी आपल्या सगळ्या वारकऱ्यांची सेवा केली. महिला मंडळीचं स्वागत आहे, सर्वांचं स्वागत आहे. आपण सर्व भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहात. आरती होईल तोपर्यंत कुणीही जागा सोडायची नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल